नाशिकमधून नाशिकच्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं एल्गार पुकारलेला आहे आणि खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चा सुद्धा निघालेला आहे। काल सुद्धा राऊतांनी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर खड्ड्यांसंदर्भात आक्रमक होत भाष्य केलेलं होतं। सरकारवर बरीच टीका केलेली होती आणि ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये जे खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्या विरोधात नाशिकमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन आणि या संदर्भातले ताजे अपडेट आपण घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, कसं असणार आहे या मोर्चाचं स्वरूप? आपण बघतोय श्रद्धा, या संपूर्ण मोर्चामध्ये रेड्याला सुद्धा आणण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आता काही वेळातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत या ठिकाणी पोहोचत आहे आणि ते या ठिकाणी मोर्चात सहभागी झाल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये जे ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीच्या अनुषंगाने जर बघितलं तर काही वेळातच या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हा संपूर्ण जनाक्रोश मोर्चा जो आहे तो पोहोचणार आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण थेट गटनेत्यांशी बोलूयात। काय सांगाल, ज्या पद्धतीने हा मोर्चा तुम्ही या ठिकाणी काढताय, रेड्याला घेऊन आलेला आहात? बघा, रेडा असेल, छत्रगुप्त असेल आणि यमदूत असेल, यांचा हल्ली मुक्काम हा नाशिकमध्ये आहेत। या प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे आज यमराजन ते नाशिकमध्येच मुक्कामी आहेत। बघा, या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे सर्व नाशिककर आणि यमदूत देखील रस्त्यावरच उतरले आहेत। आपण बघतो की या ठिकाणी रेडा घेऊन या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या रेड्यावर जर बघितलं तर या ठिकाणी जे लिहिण्यात आलेलं आहे ते आपण बघूयात। या ठिकाणी हा रेडा जर बघितला तर यमदूत नाशिक मुक्काम पोस्ट अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मग यमराज असेल, यमदूत असेल, चित्रगुप्त असेल, अशा वेगवेगळ्या या ठिकाणी पोशाख परिधान करून पदाधिकाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं हातामध्ये फलक घेऊन या ठिकाणी हा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढला जातोय। नाशिकमध्ये आतापर्यंत 6 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे अशा स्वरूपाची नोंद नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासकीय दप्तरी झालेली आहे। महापालिकेकडनं त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र हाच दावा खोडून काढत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जवळपास 10 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय अशा स्वरूपाचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे आणि तेच पाहता आता या ठिकाणी काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होते। शिवसैनिकांकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करताना आपल्याला दिसून येतात। श्रद्धा, अगदी तर आपण पाहतोय की नाशिकमध्ये खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि नाशिकमध्ये जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे जवळपास 10 नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। 100 नागरिक आतापर्यंत याच खड्ड्यांमुळे जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे सर्व पक्षीयांमधून टीका होतीये। ताजे अपडेट घेत राहू। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।